जिल्हा परिषद निवडणुकीत नगरपालिकासारखीच राष्ट्रवादी शेकाप आघाडी होणार आहे. खालापूर तालुक्याच्या सासगाव जिल्हा परिषद वार्डात शेकापची ताकद असल्याने सासगाव मतदारसंघाची मागणी शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शेकाप नेते संदीप पाटील यांनी काय म्हटलंय पहा. जिल्हा परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. खालापूर तालुक्यामधल्या चार जागांवर शेतकरी कामगार पक्षाने दावा केलेला आहे. काही पंचायत समितीवर दावा केलेला आहे. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी संदीप पाटील, नेमकी शेतकरी कामगार पक्ष कुठल्या जागेवर दावा करत आहे, कुठल्या पंचायत समिती कुठल्या जिल्हा परिषदांना हव्यात आणि शेतकरी कामगार पक्षाची नेमकी ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर नेमकी ह्यांची कार्यकर्त्याची भूमिका नेमकी काय असेल याच्या आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत संदीप पाटील. आमची रणनीती अशी आहे, परवा आमची चौकला मीटिंग झाली. आदरणीय विवेक पाटील साहेब आले होते तिथे आणि विवेक पाटलांनी सांगितले आपली युती होईल किंवा नाही पण होणार. झाली तर आपल्याला ज्या सीट सोडतील त्या सीट आपल्याला लढवायचे आहेत. तर आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली की सासगाव आपल्यासाठी मागा आणि सासगावची जर सीट मिळाली तर मी स्वतः उमेदवार असणार आहे आणि युतीमधनं ती सीट लढवणार आहे. आपल्याला अन्य कुठल्या पंचायत समिती हव्यात? पंचायत समितीच्या बाबतीत आता कुठे समजा त्या वडगाव जिल्हा परिषद वार्ड तिथली एखादी पंचायत समिती आमच्या मागतील, पण ते वरच्या लेवलला ठरवेल. मी बोलण्याचा अर्थ नाही त्या गोष्टीचा. खरं वरच्या लेवलला जे दोन नेते ठरवतील आदरणीय जयंतभाई आणि सुनील तटकरे साहेब जे ठरवतील त्या पद्धतीने होईल. तर उद्याच्या काळात आघाडी झाली तर आपले मनोमिलन जे कार्यकर्ते एक दिल्याने सगळ्यांची कामं करतील कसं काय? हो, एक दिलाने काम करणार. कधीपर्यंत ह्याच्यावर अंतिम निर्णय होईल? आम्हाला एक हे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर एक 2-4 दिवसाचा टायमिंग दिला आहे. त्याच्यानंतर मग होईल सगळं. आणि असं सांगितलं विवेकभाईंनी की नागपूरचं अधिवेशन झालं का 2 नेते आपले आले इकडे तर मग आपण ठरवूया काय करायचं. आपण इच्छुक आहात सासगाव जिल्हा परिषदमधून? काय नेमकं आपण इच्छुक आहे. जर पक्षांनी युतीने जर तिकीट दिलं तर आपण लढवणार. अन्यथा समजा राष्ट्रवादीला ती जागा सोडली तर राष्ट्रवादीचं काम करायचं. तर हे होते शेतकरी कामगार पक्षाचे नेते संदीप पाटील, ज्यांनी सांगितलं की आम्ही सासगाव दावा केलेला आहे आणि उद्याच्या काळात जरी आम्हाला ही सीट नाही दिली तरी शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिल्याने राष्ट्रवादीसोबत काम नक्की करणार आहेत.